नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे चटपटीत असे मक्याचे पॅटीस। त्यासाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे आणि 1 कणीस घेतला आहे। मका आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचा आहे आणि दाणे मी इथे वेगळे करून घेतले। त्यानंतर बाकीचं साहित्य सुद्धा इथे मी रेडी करून घेतलं आहे, सोबत मसाले सुद्धा आहेत त्यामध्ये। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मक्याचे दाणे आणि 2 हिरव्या मिरच्या मी इथे जाडसर वाटून घेते। एका भांड्यामध्ये उकडलेला बटाटा, मिक्सरला वाटून घेतलेली मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आला लसूणची पेस्ट, त्यानंतर हळद आणि लाल मसाला थोडासाच टाकायचा आहे, चवीनुसार मीठ, त्याचबरोबर लिंबाचा रस टाकला थोडासा, जिरे आणि धणेपूड, काळी मिरी पूड, त्यानंतर थोडासा चाट मसाला ॲड केला आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं। हाताला थोडंसं तेल लावून जे बॅटर आपण तयार करून घेतलं होतं त्याचा एक गोळा घेतला बनवून आणि व्यवस्थित त्याला आकार दिला पॅटीसचा। अशा पद्धतीने सगळे पॅटीस जे आहेत ते मी रेडी करून घेतले। एका प्लेटमध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा रवा घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर एक टिक्की घेतली मी आणि पिठामध्ये घोळवून घेतली आणि त्यानंतर हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे आहे। तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता आणि डीप फ्राय सुद्धा करू शकता। मी तव्यावरती शॅलो फ्राय करून घेते। अशा पद्धतीने मी 4 पॅटीस इथे लावून घेतले आणि व्यवस्थित खरपूस होईपर्यंत फ्राय केले। एक बाजू व्यवस्थित खरपूस भाजली की दुसऱ्या बाजूला पलटून ठेवले। अशा पद्धतीने पॅटीस आपल्याला व्यवस्थित सगळे भाजून घ्यायचे आहेत। तयार झाले आहेत आपले नाश्त्यासाठी झटपट असे चटपटीत मक्याचे पॅटीस।